विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना। चला आता हा विषय पुढे हे बघा हा काय पद्धत आहे, ही काय पद्धत आहे सांगा आता। कोणता नाही वेगळं काहीच घातलं नाही। सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली। काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत। या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं। त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं। एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचा पुढेचं भविष्य अंधकारमय आहे। का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं, याचा विचार करू। आता तुम्ही म्हणले विचार काय करणार याचं उत्तर द्या ना। हे 11 महिने झाले आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला हे जे काही आता लक्षवेधी पुकारलेली आहे, मंत्री महोदयचे उत्तर देत आहेत, त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षणार्थींना जे 11 महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत। आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न। विधानसभेचं कामकाज आपण थेट बघतोय, याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र आता बातमी आहे अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक या गावामध्ये बिबट्यानं एका 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला। चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यामुळे संतापलेत। अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश शासनानं दिलेत। या कुटुंबियांनी 4 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह या आश्वासनानंतर आता ताब्यात घेतलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळे कडलक येथे काल सायंकाळच्या सुमारास बिबट्यानं एका चिमुरड्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये 4 वर्षीय सिद्धेश कडलक याचा मृत्यू झालेला आहे। आणि त्यानंतर ग्रामस्थ, कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले। ग्रामस्थांची भूमिका आहे की या बिबट्याला नरभक्षक बनलेला आहे आणि त्याला ठार करावं, त्यानंतरच आम्ही बालकाचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेऊ। आणि त्या अनुषंगाने आत्ता बघितलं तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये घोलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात सिद्धेश कडलक या चिमुरड्याचा शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थ देखील या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आजही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। वन विभाग जो आहे त्यांच्या वतीनं आता ज्या नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे त्याला आता कशा पद्धतीनं ठार मारलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। गोंदिया जिल्ह्यामधील 1014 अंगणवाड्यांना वीज नसल्याचं समोर आलेलं आहे। शेजारच्या घरातून विजेची सोय करावी लागते। विजेची सोय नसल्यामुळे चिमुकल्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हरित नाशिक उपक्रमाची सुरुवात साधू महंतांच्या हस्ते होणार आहे। नाशिक शहरामध्ये नवीन 15,000 झाडं लावण्यात येणार आहेत। 28 राज्यांमधून साधू महंतांचे प्रतिनिधी उद्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंची माहिती आहे।